नमस्कार मंडळी, मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर आज आम्ही जाणार होतो सोनमार्ग इथे, कारण आम्ही कालचा जो ब्लॉग तुम्ही पाहिला असेल त्यात आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही इतके थकून गेलो होतो आणि सारखं ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही सरळ रात्री आमच्या लोकेशनवर पोहोचलो होतो. तर तिथे हॉटेल वगैरे केलं होतं आम्ही. मग आम्ही जेवण केलं, थोडंसं फिरलो, तिथलं बघितलं आम्ही काय आहे सिच्युएशन. तर सगळं सेफ वाटलं आम्हाला. त्यानंतर आम्ही झोपी गेलो होतो. दुसऱ्या दिवशीचा आमचा प्लॅन होता सोनमार्ग इथे. तर आम्ही आता सोनमार्गला चाललो आहोत. तुम्ही बघू शकता वातावरण किती मस्त आणि थंड वातावरण होतं. चक्क उन्हाळ्याच्या दिवसात इतकं थंड वातावरण जर भेटलं तर किती मस्त होणार ना. खरंच काश्मीरची ट्रिप तुम्ही नक्की करा. उन्हाळ्यात पण खूप बेस्ट असते इथलं वातावरण. आम्हाला तर उन्हाळ्यात तर खूप थंडी वाटत होती, माहीत नाही लोक कसे थंडीत जाते. तर इथे खूप सुंदर असे रिव्हर्स, आणि त्या रिव्हर्सचं पाणी इतकं थंड होतं ना. खरंच आयुष्यात एवढं थंड पाणी आम्ही रिव्हर्सचं कधीच नाही पाहिलं होतं. खूप सुंदर इथलं वातावरण आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे. तर इथे मधुराची एक्साइटमेंट बघा किती मस्त छान तयार झाली होती. तिला फायनल तिच्या आता स्नोमध्ये जायला भेटत होतं, कारण तिला जे आम्ही सांगितलं होतं की काश्मीरमध्ये स्नो आहे, तर तिला फायनली आम्ही स्नोमध्ये घेऊन जाणार होतो. तिची ती एक्साइटमेंट, तिची ट्रिप ती कशासाठी करत होती, तर ती फक्त आपल्या स्नोसाठीच करत होती. तर आम्ही जाणार होतो या पहाडावर, जे आम्हाला दुरून इतकं सुंदर दिसत होतं. पण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कधी पोचतो कधी नाही, असं आमची खूप एक्साइटमेंट वाढत होती. तर आम्हाला जायला खूप उशीर लागत होता, कारण आमचं लोकेशन खूप लांब होतं आणि आम्ही सकाळीच निघालो होतो. फक्त नाश्ता करून निघालो होतो आम्ही. लंच आमचं बाकीच होतं आणि तिथे त्या एरियात फक्त असं जास्त मॅगीज वगैरे असंच भेटते. जसं काही असं पोळ्या वगैरे, भाजी वगैरे जास्त काही अवेलेबल नसते. आमच्यासोबत पण काही ट्रॅव्हल्स होत्या ज्या सोनमार्गकडे जात होत्या, पण रस्ता तेवढा खालीच होता, कारण मोस्ट ऑफ टुरिस्ट इथे आले नव्हते. कारण असं झाल्यामुळे नाही का, मोस्ट ऑफ लोकांनी कॅन्सल केलं होतं इथलं. तरी पण इथे जाता पण आमची गाडीची चेकिंग वगैरे झाली. आमचे आधार कार्ड वगैरे चेक करण्यात आले होते. तर आमच्या म्हणजे जे महाराष्ट्रातले पोलीस वगैरे होते ते थोडंसं सेफ राहा, नंबर दिले होते असं वगैरे. बहुत म्हणजे सिक्युरिटी तिथली चांगली होती. आम्हाला काहीच असं अनसेफ वगैरे फील नाही झालं होतं. तिथलं वातावरण आणि सुंदर गाणे आमच्या ज्या ट्रॅव्हलमध्ये वाजत होते, खूप मस्त वाटत होतं. आणि बाहेरचा झुरझुर छान असं थंड हवा मस्त वाटत होतं आम्हाला. आणि खूप थोडीशी पण खिडकी खोलली की खूप थंडी वाटायची. आम्ही स्वेटर वगैरे सगळं वेअर केलं होतं, पण तरी कानात आम्ही कापसाचे भुरे वगैरे टाकले होते. खूप सुंदर गाणे वाजत होते. आम्ही खूप एक्साइटमेंट होतो या जर्नीसाठी. खूप मस्त एन्जॉयमेंट झालं होतं आमचं. आणि सगळेजण खूप मजा करत होता. जो सोनमार्गचा जो गेट होता तो आम्ही फायनली पाहिला, आणि तिथे आम्ही खूप जास्त एक्सायटेड झालो होतो. आणि सगळेजण ओरडायला लागले होते की आम्ही फायनली आता आम्ही पोहोचत आहोत बा. तर हे बघा, हा आहे सोनमार्गचा टनल गेट, जिथे आपण एंट्री करतो आणि आपण डायरेक्ट सोनमार्गच्या पलीकडे आपण पोचतो. हा पण टनल खूप मस्त होता. सगळेजण खूप ओरडत होते. आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो. आणि सगळे मुलं बाळं सगळे जे झोपी गेले होते सगळे उठून गेले होते हे पाहासाठी. खूप मोठा टनल आहे हा, आणि त्या बाजूला खूप सुंदरसा व्ह्यू होता. त्यानंतर आम्ही मग पोचल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो, आणि त्यानंतर आम्ही गेलो होते घोडे तिथं जाऊन. आणि तिथे टुरिस्ट कमी असल्यामुळे आमच्याकडून खूप जास्त त्यांनी घोड्याचा प्राईस घेतला होता. आम्ही जास्त लोक पण होतो, 17 जण होतो. त्यामुळे बघा तुम्ही टुरिस्टच्या गाड्या नव्हत्या तिथे. आणि सिच्युएशन चांगलीच होती तिथे, कारण प्रत्येक ठिकाणी पोलीसकर्मी उभेच होते, चेकिंग वगैरे चालूच होतं. आणि सगळ्यांनी आम्ही घोडे वगैरे केले, कारण इथून आम्हाला सोनमार्गचे जिथं बर्फ वगैरे आहे तिथे जायचं होतं. तर आमच्याकडे मुलं वगैरे होते आणि काही सिनियर सिटीजन पण असल्यामुळे आम्हाला घोडे करावं लागलं. मग आम्ही गेलो होतो इथून घोड्याने. तर
घोडे पण इतके बेकार चालत होते ना, कारण ते काठाकाठाने नेत होते आम्हाला आणि आम्हाला जास्त भीती वाटत होती. कारण एका साईडला असं खाली खाई दिसत होती आम्हाला आणि एका साईडला असं म्हणजे सेफ साईड दिसत होती. तरी आम्ही घोड्यांना बरोबर न्या बा म्हणून आम्ही त्यांना सांगत होतो गाईडला वगैरे. तर ते गाईडच केले होते आम्ही तिथं. त्यांनी मग आम्हाला त्या दुसऱ्या साईडला नेलं होतं आणि तिथं खूप मस्त व्ह्यू होता. खूप सुंदर फोटोज वगैरे काढले आम्ही. पानी पीने का मन का लेते आम्ही तिथे लोकेशनवर पोचल्यानंतर मग सगळ्यांच्या घोड्यांनी पाणी पिलं. ते घोडे पाणी प्यायला वाकत होते. तर खूप जास्त भीती वाटत होती, कारण आमचा पूर्ण तोल आहे ना तो समोर जात होता. तर ते गाईड सांगत होते की थोडंसं आपण तुम्ही स्ट्रेट राहा, मागे राहा बा. मग आम्ही घोड्यावरून खाली उतरलो आणि आम्ही जात होतो आता स्नो खेळायसाठी. तर बघा इथे किती सुंदर सुंदर झरणे होते, छोटे छोटे छोटेच होते, खूप मस्त आणि थंडगार पाणी होतं इथलं. आणि हात लावला तरी भीती वाटायची, इतकं थंडगार होतं, फ्रीजपेक्षाही जास्त थंड होतं. आम्ही मग सगळे बसून गेलो होतो वरती चढून एका ठिकाणी. त्यानंतर मधुराची तर खूप मजा येत होती. ती स्नोज खेळत होती खूप मस्त. ती गोळे बनवत होती, स्नो बनवत होती, स्नो बॉल बनवत होती आणि तिथे स्नोमॅन पण तिथे बनवला होता. यानंतर आम्ही तिथे रील्स वगैरे शूट केल्या होत्या त्यांच्याचकडून. त्यांनी असं पॅकेज दिलं होतं आम्हाला की काही रील्स आणि फोटोज काढून देतो बा. तर त्यांनी मस्त छान छान असं शूट घेतलं आम्ही. खूप सुंदर सुंदर साड्या वगैरे नेल्यात आम्ही आणि तिथेच आम्ही साड्या नेसल्या होत्या. ज्या ड्रेसवर आम्ही ड्रेसवेअर केला होता त्याच ड्रेसवरच आम्ही त्या साड्या घातल्या होत्या. खूप थंडी वाटत होती, कारण स्वेटर काढल्यानंतर तर आणखी थंडी वाटत होती. तरी आम्हाला शौक जे पूर्ण करायचे होते आम्ही केलेच, कारण नंतर कधी यायला भेटणार आपल्याला काश्मीरला असं विचार करत होता आम्ही. सगळे पूर्ण आम्ही शौक करून घेतले होते तिथंच. खूप मजा येत होती, खूप थंडी तर वाटत होती. चक्क माझी दातकडी वगैरे पूर्ण अशी थरथर कापत होता आम्ही. मधुराचा पण फोटोशूट झाला होता, तिने मधुराचं पण खूप सुंदर असं शूट काढून दिलं होतं त्यांनी. आणि इथे आम्हाला टायमिंग दिलं होतं, 2 तासच टायमिंग दिलं होतं आम्हाला, कारण तिथे वातावरण सडनली चेंज होत होतं. थोडं पाणी पडत होतं, स्नो पण पडत होता हलका हलका. आणि 2 तासानंतर आम्ही खाली उतरलो. मग आम्ही बसलो होतो तिथे मॅगी खासाठी. मॅगी पण भरपूर महाग होती, टुरिस्ट नसल्यामुळे इथले प्राईस खूप जास्त वाढले होते. तर आजच्यासाठी एवढंच फक्त. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.